नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं MPSC अफेअर्सवर. तर आज आपण MPSCच्या कोणत्याही निघालेल्या जागेसाठी फॉर्म कसा भरायचा आणि प्रोफाईल कशी क्रिएट करायची आणि पेमेंट मेथड काय काय आहेत आणि कसं ॲप्लाय करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि होईल तितकं शेअर करा आणि आपल्या जवळच्यांना पण कळू द्या की कसं फॉर्म भरायचं. हा इंडेक्स आहे. यूजर चेकलिस्ट. Below is the list of documents that candidates should keep ready while using MPSC online application system for first time. तर आपण जर फर्स्ट टाईम ॲप्लिकेशन भरत असाल किंवा फर्स्ट टाईम साईट व्हिजिट करत असाल तर आपल्याला लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल ID आणि डॉक्युमेंट्समध्ये फोटोग्राफ अँड सिग्नेचर. स्कॅन कॉपी ऑफ फोटोग्राफ इन JPEG/JPG फॉर्मॅट. मॅक्सिमम साईज 50 KB. डायमेन्शन 3.5 cm × 4.5 cm. तर फोटोग्राफ आपल्याला 50 KB त्याची साईज असावी आणि त्याचं डायमेन्शन, त्याची ब्रेथ असावी म्हणजे त्याची रुंदी असावी 3.5 cm आणि त्याची हाईट असावी म्हणजे त्याची उंची असावी 4.5 cm. आणि याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला सिग्नेचर देखील हवं आहे 50 KB आणि 3.5 × 1.5 cm. त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोसेस फ्लो. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला mahampsc.mahaonline.gov.in या साईटवर व्हिजिट करायचं आहे आणि अकाउंट क्रिएट मधवर क्लिक करायचं आहे. जर अकाउंट ऑलरेडी क्रिएट असेल तर लॉग इन युजिंग ID पासवर्ड करायचा आहे. जर आपण अकाउंट पहिलं क्रिएट केलेलं नसेल तर पहिलं अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यानंतर वन टाईम प्रोफाईल क्रिएशन करायचे आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जी माहिती येईल ते आपल्याला भरायची आहे. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला ॲप्लिकेशन सबमिट होईल जेव्हा आपण पेमेंट कराल. पेमेंटचे 3 ऑप्शन्स आहेत: बँक पेमेंट, ऑनलाईन पेमेंट, सिटिझन सर्व्हिस सेंटर म्हणजे सेतू केंद्र. आपल्याला सर्वात इझी ऑनलाईन पेमेंट जाईल. बँक पेमेंट आणि सेतू सुविधा केंद्र थोडं आपल्याला अवघड जाईल. ऑनलाईन पेमेंटमध्ये कमी वेळात होऊन जाईल. त्यानंतर स्टेप्स फॉर ॲप्लिकेशन प्रोसेस. फर्स्ट स्टेप इज न्यू यूजर रजिस्ट्रेशन, क्रिएट यूजर अकाउंट. जर तुमचं अकाउंट क्रिएट नसेल तर त्यासाठी आपल्याला पहिलं अकाउंट क्रिएट करावं लागेल. आणि त्यानंतर सेकंड स्टेप आहे प्रोफाईल क्रिएशन. आपल्याला प्रोफाईल क्रिएट करावी लागेल आणि त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिशन. ॲप्लिकेशन आपल्याला सबमिट करावं लागेल. पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीस, नंतर आपल्याला पेमेंट करावं लागेल. आणि जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर त्यासाठी आपल्याला सेंटर सिलेक्ट करावं लागेल, आपल्या जवळचं सेंटर. तर त्यासाठी आपल्याला हे 5 स्टेप पूर्ण करावं लागतील आणि त्यानंतरच आपला एखाद्या परीक्षेला फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर आपण पाहूयात पहिली स्टेप काय असेल. फर्स्ट स्टेप इज न्यू यूजर रजिस्ट्रेशन, क्रिएट यूजर अकाउंट. ओपन इंटरनेट ब्राउझर, Google Chrome, Mozilla Firefox, Internet Explorer. Go to address bar and type URL mahampsc.mahaonline.gov.in and press enter to open MPSC online application system. तर आपल्याला सर्वात पहिलं एक ब्राउझर ओपन करायचं आहे. Google Chrome किंवा Mozilla किंवा इंटरनेट एक्सप्लोजर जे काही आपल्याकडं आहे ते ओपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला mahampsc.mahaonline.gov.in जिथे की आपल्याला ही साईट दिसू शकते यावर आपल्याला व्हिजिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक प्रोफाईल येईल. त्यानंतर जर क्लिक ऑन न्यू यूजर रजिस्ट्रेशन बटन ॲज हायलाइटेड बिलो. जर तुमची रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर जर तुमचं ऑलरेडी असेल तर तुम्ही लॉग इन पण करू शकता. फिल ऑल मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन मार्क्ड विथ स्टार अँड क्लिक्ड ऑन क्रिएट यूजर बटन ॲज हायलाइटेड बिलो. जर जे इथं स्टार दिलेलं आहे प्रोफाईलमध्ये, इथं स्टार दिलेलं आहे, ईमेल IDला स्टार आहे, मोबाईल नंबरला स्टार आहे. जे स्टार दिलेलं आहे ते तुम्हाला मॅन्डेटरी आहे, ते तुम्हाला भरावंच लागेल. आणि ते भरल्याच्या नंतर लास्टला कॅप्चा ॲड करायचा, जे दिलेलं आहे ते इथं सबमिट करायचं आणि क्रिएट यूजरवर क्लिक करायचं. आफ्टर क्लिकिंग ऑन क्रिएट यूजर बटन, इफ ऑल इनपुट इज प्रॉपर देन सिस्टम विल शो बिलो मेसेज. जर तुमची सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर तुम्हाला हे असं काहीतरी दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्टर सक्सेसफुली असं दिसेल आणि तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट शूड नोट यूजर नेम अँड पासवर्ड युजिंग विच यूजर इज क्रिएटेड इन MPSC ॲप्लिकेशन. तुम्हाला तुमचा यूजर नेम आणि पासवर्ड हे लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम लॉग इन करताना प्रॉब्लेम्स येणार नाहीत.
स्टेप 2 आहे प्रोफाईल क्रिएशन. आपल्याला एकदाच प्रोफाईल क्रिएट करायचं असतं. त्यामध्ये आपल्याला आपली मूळ माहिती भरायची असते. तर लॉग इन इन टू सिस्टम विथ रजिस्टर्ड युजर नेम अँड पासवर्ड. होम पेज विल गेट ओपन ॲज शोन बिलो. तर आपल्याला असं होम पेज दिसन आपलं लॉग इन झाल्याच्या नंतर. इट विल डिस्प्ले स्टेप ऑफ ॲप्लिकेशन सबमिशन ॲज वेल ॲज लेटेस्ट न्यूज रिलेटेड टू MPSC ॲडव्हर्टाइजमेंट अँड एक्झामिनेशन. तर आपल्याला इथे लेटेस्ट न्यूज पण दिसतील की कोणची जाहिरात आलेली आहे नवीन एक्झामसाठी. आणि आपल्याला इथे एक प्रोफाईल क्रिएशन ॲप्लिकेशन सबमिशन झाल्याच्यानंतर एक प्रोफाईल क्रिएशन असेल. प्रोफाईल क्रिएशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे, जी की इथं दिसते तुम्हाला. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर प्रोफाईल इज डिवायडेड इन टू स्टेप्स ॲज हायलायटेड बिलो. तर प्रोफाईल 6 स्टेपमध्ये डिवायडेड आहे. त्यानंतर फिल डेटा अँड क्लिक ऑन सेव्ह बटन टू सेव्ह फिल्ड डेटा अँड गो टू द नेक्स्ट प्रोफाईल स्टेप. इनिशियली प्रोफाईल स्टेटस विल बी इनकम्प्लीट. तर जसं की तुम्ही इथं पाहू शकता हे इनकम्प्लीट दिसतं. तुम्ही एक एक स्टेप पार केल्याच्या नंतर देखील ते इनकम्प्लीट दिसतं. तुमच्या जेव्हा 6ही स्टेप पूर्ण होतील त्यावेळेस तुम्हाला ते कंप्लीट दिसेल. तर स्टेप 1 पर्सनल इन्फॉर्मेशन. तर आपल्याला स्टेप 1मध्ये आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. दिस स्टेप कॅप्चर्स कॅन्डिडेट्स पर्सनल इन्फॉर्मेशन लाईक फुल नेम, डेट ऑफ बर्थ, महाराष्ट्र डोमिसाईल, डिसेबिलिटी, कास्ट अँड कॅटेगरी. तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला आपली मूलभूत माहिती तिथे भरायची आहे. आपलं नाव, आपलं जन्मतारीख, महाराष्ट्राचेच आपण नागरिक आहोत का, त्यानंतर कास्ट, कॅटेगरी आपल्याला हे पूर्ण भरायचं आहे. त्याच्यानंतर क्लिक ऑन सेव्ह बटन टू सेव्ह फिल्ड डेटा इन पर्सनल डिटेल ॲज शोन बिलो. तर पूर्ण भरल्याच्यानंतर कॅटेगरीच्या खाली एक सेव्ह बटन येईल, जसं की आपण इथं पाहू शकता. तर त्या बटनवर आपल्याला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अजून एक पेज येईन एक. त्यावर क्लिक ऑन बटन ओके बटन. तर त्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. स्टेप 2 ॲड्रेस इन्फॉर्मेशन. स्टेप 2 आपला ॲड्रेस म्हणजे आपला पत्ता भरायचा आहे. क्लिक ऑन स्टेप 2. दिस स्टेप कॅप्चर्स कॅन्डिडेट ॲड्रेस इन्फॉर्मेशन लाईक करंट ॲड्रेस डिटेल ॲज वेल ॲज परमनंट ॲड्रेस डिटेल्स. तर आपल्याला स्टेप 2मध्ये आपलं ज्या मूळ पत्ता आहे किंवा आपला परमनंट ॲड्रेस आणि आपला टेम्पररी ॲड्रेस भरायचा आहे. त्यानंतर खाली एक सेव्ह बटन येईन. आपला परमनंट ॲड्रेसच्या बॉक्सच्या खाली एक सेव्ह बटन येईन. तिथे आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळू शकतो. स्टेप 3 अदर इन्फॉर्मेशन. क्लिक ऑन स्टेप 3. स्टेप 3वर क्लिक करायचं आहे. जिथे की आपण पाहू शकता. दिस स्टेप कॅप्चर्स कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन लाईक एक्स सर्व्हिसमॅन, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, स्पोर्ट पर्सन, फिजिकल डिटेल्स लाईक हाईट, वेट, चेस्ट इन्फ्लेटेड और डिफ्लेटेड इन सेंटीमीटर. तर आपल्या याच्यामध्ये थोडी पर्सनल देखील आणि फिजिकल इन्फॉर्मेशन देखील याच्यामध्ये भरायची आहे. जसं की आपण जर सर्व्हिस करत असाल तर त्याबद्दल सर्व्हिसबद्दल आपल्याला इथे भरायची आहे माहिती. आणि तुमची हाईट, तुमचं वेट किती आहे, जसं आणि छाती फुगवल्यानंतर किती येते आणि फुगवल्याच्या अगोदर किती येतं सेंटीमीटर्समध्ये हे देखील भरायचं आहे. ते तुम्ही वाचून भरू शकता पूर्ण. स्टेप 4 आहे क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन. क्लिक ऑन स्टेप 4. क्वालिफिकेशन आपलं काय आहे ते भरायचं आहे तिथे. दिस स्टेप कॅप्चर्स कॅन्डिडेट्स क्वालिफिकेशन डिटेल्स. कॅन्डिडेट शुड एंटर ऑल क्वालिफिकेशन्स अचिव्ड इन डिटेल्स लाईक SSC, HSC, ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन. तुम्हाला इथे तुमचं शैक्षणिक जे तुम्ही पात्रता आहात ते तुम्हाला इथे भरायचं आहे. जसं की 10वीची मार्क मेमो असेल, 12वीचा असेल, ग्रॅज्युएशनचा असेल आणि जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर त्याची देखील माहिती इथे भरायची आहे. आणि जर तुम्ही अजून काही तुम्हाला भरायचं असेल तर त्या ॲड बटनवर क्लिक करायचं. आफ्टर क्लिक ऑन ॲड बटन, data will get added in table as shown below. This data can be edited by click on edit and deleted by click on delete button. तर तुमची जर 10वीचं जर तुम्हाला भरायचं असेल तर तुम्ही तिथं ॲड करू शकता. ॲड नंतर तुमची माहिती अशी भरल्या जाईल. आणि जर तुम्हाला काही तुम्ही चुकीचं भरलं असेल आणि तुम्हाला जर ते एडिट करायचं असेल तर ते तुम्ही एडिट बटनवर क्लिक करून एखादी माहिती एडिट करू शकता. आणि जर तुम्ही पूर्ण चुकीचं भरलं असेल तर तुम्हाला जर ते डिलीट करून पुन्हा भरायचं असेल तर त्यावर डिलीट करून आपण पुन्हा भरू शकता. पूर्ण माहिती भरल्यानंतर खाली सेव्ह बटन येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे वळू शकतो. स्टेप 5 एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला ऑलरेडी कुठं तुम्ही काम करत असाल तर त्याचा एक्सपिरियन्स लिहायचा आहे तिथे. दिस स्टेप कॅप्चर्स कॅन्डिडेट्स एक्सपिरियन्स डिटेल्स. कॅन्डिडेट शुड एंटर ऑल प्रोफेशनल एक्सपिरियन्स इन डिटेल. तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स आहे तो या स्टेपमध्ये भरायचा आहे. क्लिक ऑन ॲड बटन आफ्टर फिलिंग ऑल डिटेल्स टू ॲड डिटेल्स मल्टिपल एंट्रीज कॅन बी डन. जर तुम्हाला
2-3 तुम्ही जॉब केलेले असतील तर तुम्हाला 2-3 जॉब देखील इथे मेन्शन करता येतो, जे की तुमच्या समज तुम्ही MPSC मेन्समध्ये तुम्हाला त्यांच्याकडे तुमची फाईल गेल्याच्यानंतर तिथे दिसेल तुम्ही ते लिहिलेलं की मी हा जॉब केला आणि इतके वर्ष ह्या जॉबमध्ये केला, तुमचे अचिव्हमेंट्स काय आहेत ते वगैरे वगैरे इथे तुम्हाला दिसून जाईल. तर त्याच्यानंतर आफ्टर क्लिक ऑन ॲड बटन डेटा विल गेट ॲडेड इन टेबल ॲज शोन बिलो. तर तेच आहे, डेटा तुम्हाला भरायचा आहे. तुम्ही आता तिथं जसं की आपण इथं पाहू शकता लिहिलेलं आहे की प्रेझेंट महा ऑनलाईन लिमिटेड म्हणजे ही कंपनी आहे. तर त्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून समज एखादा विद्यार्थी काम करत असेल तर ते तिथे तुम्ही लिहू शकता. म्हणजे त्या आधारे तुमची प्रोफाईल तुमच्या आधारे तुम्ही क्रिएट करू शकता. स्टेप 6 आहे अपलोड फोटो सिग्नेचर. तर तुम्हाला स्टेप 6मध्ये तुमची फोटो आणि सिग्नेचर ॲड करायचे आहे. जसं की मी पहिलं सांगितलेलं आहे 50 KB त्याची साईज असावी आणि त्याची हाईट आणि विड्थ मी सांगितलेली आहे. दिस स्टेप कॅप्चर्स कॅन्डिडेट फोटोज अँड सिग्नेचर. तर तुम्हाला या चूज फाईलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची फाईल सिलेक्ट करायची आहे आणि दोन्हीमध्ये जसं की आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहू. तर चूजवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला असं काहीतरी येईल आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये ज्या फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरला क्लिक करून तिथे त्या फोटोवर क्लिक करून आपण ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर अशी आपल्याला दिसेल फोटो आणि सिग्नेचर ॲड झालेली असेल. त्यानंतर सेव्ह करून नेक्स्ट स्टेपसाठी आपण जाऊ. तर तुम्ही 6 स्टेप पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला जसं की मी सांगितलं होतं की हे इनकम्प्लीट दाखवत होतं, पण आता तुम्ही 6 स्टेप पूर्ण केल्यामुळे हे कंप्लीट दाखवेल. आता नंतर हाऊ टू अप्लाय ॲप्लिकेशन सबमिशन. आता तुम्ही कोणत्याही एक्झामच्या जाहिरातीसाठी कसं अप्लाय करू शकता हे आपण पाहूयात. तर आपल्याला पहिलं लॉग इन करावं लागेल. अकाउंट इन्फॉर्मेशन तुम्ही ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलेलं होतं तर त्यानुसार युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर इथे आपल्याला एक ऑप्शन येईल आफ्टर सक्सेसफुल लॉग इन होम पेज विल बी डिस्प्लेड ॲज बिलो. लॉग इन केल्याच्यानंतर असं काहीतरी दिसेल तुम्हाला. क्लिक ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन बटन टू व्ह्यू ऑल अवेलेबल MPSC ॲडव्हर्टाइजमेंट टू अप्लाय. ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आणि आपल्याला MPSCच्या पूर्ण जाहिराती दिसतील. ऑल अवेलेबल एक्झाम्स विल बी डिस्प्लेस्ड ॲज बिलो. ज्या काही एक्झाम्स आहेत ते तुम्हाला असं दिसू शकतं. क्लर्क, टायपिस्ट, नंतर कॉम्पिटेटिव्ह टेस्ट, असिस्टंट प्री एक्झामिनेशन 2014 असं ते तुम्हाला करंटच्यानुसार दिसून जाईल. टू अप्लाय फॉर एनी ॲडव्हर्टाइजमेंट क्लिक हिअर टू अप्लाय. तर आपल्याला इथं दिसतं आहे असे ॲडव्हर्टाइजमेंट आणि क्लिक हिअर टू अप्लाय. तर क्लिक हिअर टू अप्लायवर आपण क्लिक करायचं जर आपल्याला त्या एक्झामसाठी अपियर व्हायचं असेल, द्यायची असेल एक्झाम. तर क्लिक click here to apply. If all criteria of advertisement are matching with candidate's profile filled in system, then the application form will be open as below. तुमची ऑलरेडी माहिती तुम्ही भरलेली आहे प्रोफाईल क्रिएट करताना, तर तुमची ती ऑलरेडी माहिती पूर्ण येईल तिथे. तुम्ही एकदा चेक करायचं. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म विल बी फेच कॅन्डिडेट्स ऑल रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फ्रॉम कॅन्डिडेट प्रोफाईल. तर तेच म्हणते की तुम्ही ऑलरेडी भरलेली माहिती पूर्ण तिथे ऑलरेडी येईल. त्यानंतर चेक ऑल इन्फॉर्मेशन डिस्प्लेड इन ॲप्लिकेशन फॉर्म. जे ऑलरेडी भरलेलं आहे ते तुम्ही एकदा तपासून घ्या. म्हणजे काही चुकीचं असेल तर नंतर एडिट करता येतं तुम्हाला. फिल ऑल क्वेश्चन्स आस्क्ड. जर काही त्यांनी अजून काही विचारलं असेल तर ते तुम्ही आन्सर करा तिथे. म्हणजे तिथे तुम्ही लिहा. सिलेक्ट पोस्ट प्रेफरन्स. जर तिथे कोणता पोस्ट प्रेफरन्स असेल तर ते देखील तिथे सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला. आफ्टर चेकिंग ऑल इन्फॉर्मेशन फ्रॉम ॲप्लिकेशन फॉर्म क्लिक ऑन सबमिट बटन टू सबमिट द फॉर्म. तुमची सगळी माहिती तुम्ही तपासून घेतल्यानंतर तिथे एक सबमिट बटन आहे. जसं की तुम्ही पाहू शकता खाली इथं बाण दाखवून दिलेलं आहे. तर यावर सबमिट करून आफ्टर ॲप्लिकेशन सबमिशन कॅन्डिडेट्स हॅड्स टू पे ॲप्लिकेशन फी इन माय अकाउंट. तर हे झाल्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन पूर्ण भरलेलं आहे असं होऊन जाईल. पण मूळ आपण त्या पेपरला अप्लाय तेव्हाच होऊ जेव्हा आपण आपली फीस भरून देऊ त्या एक्झामसाठी. On click of submit button and successful application submission, it will be display message with transaction ID as highlighted below. तर सबमिशन केल्याच्यानंतर आपल्याला हे असं ट्रान्झॅक्शन ID येईल. आपण त्यावर क्लिक करायचं, ओके करायचं. ॲप्लिकेशन सबमिशन प्रोसेस गेट्स कम्प्लिटेड आफ्टर सक्सेसफुल फी पेमेंट. तुमचं ॲप्लिकेशन तेव्हाच पात्र होईल. म्हणजे तुम्ही त्या एक्झामला तेव्हाच पात्र व्हाल जेव्हा तुम्ही फीस भराल. तर चौथी स्टेप अशी आहे आपली की
पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीस. आफ्टर सक्सेसफुल ॲप्लिकेशन सबमिशन कॅन्डिडेट शूड गो टू माय अकाउंट ॲज शोन बिलो. क्लिक ऑन माय अकाउंट बटन. तर आपलं ॲप्लिकेशन सबमिशन केल्याच्या नंतर आपल्याला माय अकाउंटवर जायचं आहे आणि तिथे क्लिक करायचं आहे, जसं की आपण इथं पाहू शकतो. त्यानंतर माय अकाउंट. दिस पेज विल बी डिस्प्ले कॅन्डिडेट्स ऑल इन्फॉर्मेशन ऑफ प्रोफाईल ॲज वेल ॲज ॲप्लिकेशन सबमिशन बाय कॅन्डिडेट. तर माय ॲप्लिकेशनवर माय अकाउंटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे असं काहीतरी दिसेल. तिथे क्लिक ऑन एक्झामिनेशन टाईप. तर एक्झामिनेशन टाईपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट फॉर विच कॅन्डिडेट वॉन्ट टू पे द फीस ऑफ एक्झामिनेशन टाईप्स आर हायलाइटेड बिलो. तर तिथे आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर असं काहीतरी येईल आपल्याला. त्यामध्ये आपल्याला ऑन सिलेक्शन ऑफ एक्झामिनेशन टाईप ऑल अपियर ॲडव्हर्टाइजमेंट लिस्ट विल बी डिस्प्लेड ॲज बिलो. टू पे द फीस क्लिक ऑन पे नाव बटन. तर असं काहीतरी येईल तुम्हाला ते सिलेक्ट केल्याच्या नंतर. तर त्या अगोदर आपल्याला इथे पे नाव म्हणून एक ऑप्शन दिसन, तर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ऑन क्लिक ऑफ पे नाव इट विल बी आस्क टू सिलेक्ट द मोड ऑफ पेमेंट. तुम्हाला पे नाव केल्याच्या नंतर आपल्याला 3 मोड येतील. म्हणजे तुम्ही पेमेंट कसं करू शकता ते 3 मोड येतील. एक तर ऑनलाईन पेमेंट, नंतर ई सेवा केंद्र, नंतर बँक चलन. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, ऑनलाईन पेमेंट खूप इझी जाईल, कोणी करून देतं आजकाल तुम्हाला. आणि तुम्ही स्वतःही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर तुमचं गुगल पे, फोनपे, पेटीएम आहे तर होऊन जाईल. ऑनलाईन पेमेंट जर तुम्ही सिलेक्ट केलं तर आपण पाहूयात कसं करायचं. इफ कॅन्डिडेट सिलेक्ट ऑनलाईन पेमेंट मोड देन सिस्टम विल रिडायरेक्ट कॅन्डिडेट टू पेमेंट गेटवे टू प्रोसीड ऑनलाईन पेमेंट्स प्रोसेस. कॅन्डिडेट कॅन अप्लाय फीस युझिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अँड ऑनलाईन बँकिंग. तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट जर सिलेक्ट केलात तर तुम्हाला असं काहीतरी दिसेल, हे जे पाहत आहे तुम्ही. आणि यामध्ये तुम्हाला अजून 3 ऑप्शन्स आहेत. तुम्ही डेबिट कार्ड थ्रू पण पेमेंट करू शकता, क्रेडिट कार्ड थ्रू पण पेमेंट करू शकता आणि ऑनलाईन बँकिंग थ्रू पण पेमेंट करू शकता. काही विद्यार्थ्यांनी ई सेवा केंद्र पण चूज करतात, तर त्यांच्यासाठी हे आपण पाहूयात. इफ कॅन्डिडेट सिलेक्ट महा ई सेवा केंद्र ॲज पेमेंट मोड देन इट विल डिस्प्ले पेइंग स्लिप ॲज बिलो. हे अशी पेइंग स्लिप आपल्याला दिसते, आपल्याला ही प्रिंट मारायची आहे. कॅन्डिडेट शूड टेक प्रिंट आउट. तेच की कॅन्डिडेटनं प्रिंट मारायला पाहिजे पेइंग स्लिप अँड गो टू नियरेस्ट महा ई सेवा केंद्र फॉर ॲप्लिकेशन फी पेमेंट. तर हे घेऊन आपल्याला जवळच्या आपल्या ई सेवा केंद्रामध्ये जायचं आहे. प्लेइंग स्लिप इज नॉट रिसिप्ट ऑफ द एक्झामिनेशन फी पेमेंट. ही आपल्या एक्झामिनेशन फीची रिसिप्ट नाही आहे. तर महा ई सेवा केंद्रावर आपण जेव्हा हे देतो तेव्हा तो आपल्याला अजून एक रिसिप्ट देतो, तर ती आपली मूळ रिसिप्ट आहे. त्यानंतर बँक चलन. काही विद्यार्थी बँक चलनसुद्धा सिलेक्ट करतात. इफ कॅन्डिडेट सिलेक्ट बँक पेमेंट मोड ॲज बँक चलन देन सिस्टम विल डिस्प्ले बँक चलन ॲज शोन बिलो. तर बँक चलन जर आपण सिलेक्ट केलं तर आपल्याला असं काहीतरी मिळेल आपल्याला ऑनलाईन, आणि याची प्रिंट काढून आपल्याला आपल्या जवळच्या SBIमध्ये जायचं आहे. आफ्टर सक्सेसफुल पेमेंट स्टेटस ऑफ एक्झामिनेशन विल गेट चेंज टू पेड. तर इथं आपल्याला पे नाव येत होतं, तर आपण पेमेंट केल्याच्या नंतर पेड येईल. जर आपण SBI चलन जर काढला असेल तर आपल्याला कधी 48 घंटे देखील लागतील हे पेड असं यायला. तर तुम्ही असं चिंता करायची गरज नाही की आपण पात्र झालो का नाही. तर ते होतं, फक्त प्रोसेसला थोडा वेळ लागतो बँकेच्या. स्टेटस पेड इंडिकेट्स द कम्प्लिशन ऑफ ॲप्लिकेशन सबमिशन प्रोसेस एक्सेप्ट. जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सोडून जर दुसऱ्या कोणत्या एक्झामला तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुमची प्रोसेस इथंच थांबते. आणि इन केस ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन द्यायची असेल तुम्हाला तर सेंटर सिलेक्शन पुढची प्रोसेस असेल. सेंटर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आपल्या जवळचं. त्यासाठी सेंटर सिलेक्शन ओनली इन केस ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्याच पेपरसाठी सेंटर सिलेक्शन करावं लागलं. आफ्टर सक्सेसफुल ॲप्लिकेशन सबमिशन अँड फी पेमेंट कॅन्डिडेट शूड गो टू माय अकाउंट फॉर सेंटर सिलेक्शन अँड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन सबमिशन प्रोसेस. क्लिक ऑन माय अकाउंट बटन. तर आपल्याला त्यानंतर सेंटर सिलेक्शन करण्यासाठी माय अकाउंटवर जावं लागेल. परत माय अकाउंटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं येईल आपल्याला, इन माय अकाउंट क्लिक ऑन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ॲज हायलाइटेड बिलो टू व्ह्यू ऑल अप्लाइड ॲडव्हर्टाइजमेंट लिस्ट. तर आपल्याला इथे माय ॲप्लिकेशन्सवर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट द एक्झामिनेशन डिटेल्स बाय क्लिकिंग ऑन चेक बॉक्स. क्लिक ऑन सिलेक्ट सेंटर. तर पहिला आपल्याला इथे चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे ज्या एक्झामसाठी. आता आपण ऑलरेडी खूप एक्झामसाठी जर अप्लाय केला असेल तर आपल्याला लाईननं इथे येतील, आणि जर एखाद्यासाठीच केला असेल तर आपल्याला हे असं एखादं येईल आणि आपण याच्यावर क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सिलेक्ट सेंटरवर क्लिक करायचं आहे. इथे दिसतंय आपल्याला
Select center from center list. Check available capacity for selected center. If available, then click on submit button to allocate the center for competitive examination. तर जसं की आपण सेंटर सिलेक्ट करायचं, टोटल कॅपॅसिटी किती आहे ते पाहायची आणि जर अवेलेबल सीट्स असतील तर तुम्ही तिथे सबमिट करून टाकायचं आणि नसेल तर मग तुम्हाला सेंटर चेंज करून घ्यावं लागेल. तर आपल्या अशा complete application submission process, completion of all below steps successfully complete the application. तर तुम्ही हे 5ही स्टेप पूर्ण केल्या असतील, जसं की म्हणजे रजिस्ट्रेशन केलं, अकाउंट क्रिएट केलं, त्यानंतर प्रोफाईल क्रिएट केली आणि ॲप्लिकेशन सबमिशन केलं, त्यानंतर पेमेंट देखील केली आणि जर तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल त्यामध्ये तुम्ही सेंटर देखील सिलेक्ट केलं तर तुमचं ॲप्लिकेशन पूर्णपणे पात्र झालात तुम्ही त्या एक्झामिनेशनसाठी असं होईल. म्हणजे तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन भरला जाईल असंच तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर यूज ऑफ माय अकाउंट. तर तुमचा माय अकाउंटचा यूज काय असेल ते पाहूयात आपण. इन माय अकाउंट कॅन्डिडेट कॅन व्ह्यू, एडिट, प्रिंट हिज ऑर हर ओन प्रोफाईल. तर यामधून तुम्हाला तुमचं तुमचं इन्फॉर्मेशन एडिट करता येतं, पाहता येतं आणि प्रिंट करता येतं. माय अकाउंटमध्ये तुम्हाला दुसरे ऑप्शन देखील मिळतील. हॉल तिकीट, रिझल्ट, इंटरव्ह्यू, रिसिप्ट ऑफ पेमेंट, सिलेक्ट सेंटर, पोस्ट प्रेफरन्स, फिजिकल टेस्ट, रिकमेंडेशन लेटर. तुम्हाला हे देखील यामध्ये माय अकाउंटमध्ये मिळेल. त्यानंतर सिलेक्ट ऑन एक्झामिनेशन अँड क्लिक ऑन अबाव बटन टू व्ह्यू. तर तुम्ही त्या एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आणि मग जे वरी दिलेलं आहेत व्ह्यू, हॉल तिकीट वगैरे 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 यावर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला ते भेटून जाईल. जर तुम्हाला एवढं सगळं करून पण तुम्हाला जर तुमचा काही विचार बदलला आणि तुम्हाला जर आपण अप्लाय केलेला फॉर्म कॅन्सल करायचा असेल तर त्याची प्रोसेस पाहूयात आपण. लॉग इन टू सिस्टम विथ रजिस्टर युजर नेम अँड पासवर्ड, गो टू माय अकाउंट लिंक. तर आपल्याला लॉग इन करायचं आहे, त्याच्यानंतर माय अकाउंटवर क्लिक करायचं आहे. सिलेक्ट ऑन इयर अँड पोस्ट नेम. तर इयर आणि पोस्टवर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे म्हणजे इथं ऑलरेडी या चेकबॉक्समध्ये राईट करून कॅन्सल ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. फॉर कॅन्सलिंग ॲप्लिकेशन कॅन्डिडेट हॅज टू स्पेसिफाय व्हॅलिड रिझन. तर आपण का आपलं ॲप्लिकेशन कॅन्सल करतो याचा आपल्याला रिझन देखील द्यावं लागेल, व्हॅलिड रिझन द्यावं लागेल. रूल्स टू कॅन्सल ॲप्लिकेशन. तर नियम पाहूत आपण ॲप्लिकेशन कॅन्सलचे. कॅन्डिडेट कॅन कॅन्सल हिज ऑर हर ॲप्लिकेशन आफ्टर सक्सेसफुल सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग फीस. जर तुम्हाला ॲप्लिकेशन तेव्हाच कॅन्सल करता येईल जेव्हा तुम्ही फीस देऊन पूर्ण सेंटर सिलेक्ट वगैरे जर कॉम्पिटेटिव्ह असेल तर ते पूर्ण केल्याच्यानंतरच तुम्हाला ॲप्लिकेशन कॅन्सल करता येईल. ॲप्लिकेशन कॅन बी कॅन्सल्ड ऑन इंटरनेट ॲट धिस वेबसाईट टिल लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन सबमिशन. तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिशन तोपर्यंत करता येणार आहे जोपर्यंत एक्झामची लास्ट डेट, ॲप्लिकेशन फॉर्मची लास्ट डेट असेल. नो रिफंड इन ॲप्लिकेशन एक्झामिनेशन. तर तुम्ही जे पैसे भरलेले आहेत, फीस भरलेली आहे, त्याचं रिफंड तुम्हाला मिळणार नाही आहे. थँक्यू अँड विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. तर ह्या सगळ्या स्टेप तुम्ही महत्त्वपूर्ण ऐकल्या असतीलच. हे तुम्हाला तुमचा फॉर्म भरताना खूप उपयोगी ठरतील. तर तुम्ही शेअर करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जय महाराष्ट्र आणि एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा.